सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या बँकांचे क्रेडिट कार्ड आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे काय होतं की आपल्याला बऱ्याच वेळा आपण कन्फ्यूज होतो की कोणतं क्रेडिट कार्ड हे आपण घेतलं पाहिजे। आणि शक्यतो सध्याचा जो वापर आहे सगळ्यांचा जो UPIच्या माध्यमातून जास्त प्रमाणात वापर झालेला आहे। पण काही मोजके जे क्रेडिट कार्ड आहेत ते तुम्हाला UPIला कनेक्ट करता येतात आणि तुम्हाला जो आहे तो त्याचा वापर करता येतो। या व्हिडिओच्या माध्यमातून अशा एका नवीन UPI क्रेडिट कार्ड विषयी आपण माहिती घेणार आहोत। तर त्या UPI क्रेडिट कार्डचं नाव आहे रिओ UPI क्रेडिट कार्ड। हे क्रेडिट कार्ड जे आहे ते येस बँकेच्या अंडर येतं। तर ह्या UPI क्रेडिट कार्डचं रिओ UPI क्रेडिट कार्डची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत की हे कार्ड नेमकं कसं आहे, याचे नेमकी उद्दिष्ट काय आहेत किंवा याचा वापर कसा करायचा आणि याचा वापर जो आहे तो आपण शेवटपर्यंत कसा करायचा हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सर्वात पहिल्यांदा आपण रिओ UPI कार्ड हे कशा पद्धतीने काम करतं, त्याचे बेनिफिट्स काय काय आहे, म्हणजे त्याचे फायदे काय काय आहेत हे आपण सध्या आपण पाहणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा आपण जे आहे ते येस बँकेच्या वेबसाईटवर जाऊया आणि त्या ठिकाणी रिओ UPI कार्ड विषयी काय काय माहिती दिली आहे ती आपण एकदा वाचून घेऊया। तर या ठिकाणी आता आपण येस बँकेच्या वेबसाईटवर आहे, जिथे तुम्हाला रिओ क्रेडिट कार्ड विषयी आपण माहिती पाहणार आहोत की याचे जे आहे ते मुख्य बेनिफिट काय आहेत जे आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर इथं तुम्ही वेबसाईटवर पाहिलं तर जो आहे स्कॅन अँड पे एनी QR टू मेक UPI पेमेंट, म्हणजे तुम्ही कोणत्याही UPI पेमेंटच्या माध्यमातून म्हणजे QR कोड स्कॅन करून तुम्ही जे आहे या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जेव्हा एकदा क्रेडिट कार्ड हे तुम्ही तुमच्या UPIला लिंक केलं तर तुम्ही जे आहे ते कोणत्याही UPIमध्ये याचं पेमेंट करू शकतात। दुसऱ्याचं बेनिफिट आहे वर्क्स एव्हरीवेअर इवन ऑनलाईन अँड इन स्टोअर, म्हणजे हे जे आहे हे कार्ड तुम्हाला व्हर्च्युअल पण मिळणार आहे, ॲपमध्ये व्हर्च्युअलसुद्धा कार्ड मिळणार आहे आणि हे तुम्हाला जे आहे ते इन हँडसुद्धा मिळणार आहे, म्हणजे नॉन व्हर्च्युअल पण एक कार्ड तुमचं हे असणार आहे। म्हणजे तुम्ही मॅन्युअल देखील इन स्टोअरमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही हे यूज करू शकता आणि जे आहे ते मी ऑनलाईन देखील हे कार्ड तुम्ही यूज करू शकता। त्यानंतर टॉप बेनिफिटमध्ये येतं पॉवर अप युअर क्रेडिट कार्ड ऑन UPI अँड क्रेडिट कार्ड स्पेंड, म्हणजे जे काही तुम्ही UPIवरती स्पेंड कराल किंवा क्रेडिट कार्डवर स्पेंड कराल याचे जे आहेत ते तुम्हाला वेगवेगळे जे आहेत ते रिवॉर्ड पॉईंट आहेत, त्यानंतर जे वेगवेगळे बेनिफिट्स आहेत काय कंपन्यांचे जे असतात ते याच्यामध्ये डिस्काउंट्स तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाईटवर तुम्हाला जे आहे ते डिस्काउंट देखील या क्रेडिट कार्डच्या वापरामध्ये तुम्हाला मिळतात। त्यानंतर इथे म्हटले आहे वन क्लिक कार्ड्स कंट्रोल ऑन रिओ ॲप सेफ अँड सिक्युअर ट्रान्झॅक्शन ॲट युअर फिंगर टिप्स, म्हणजे जे काय आहे ते तुमचं जे ॲप आहे रिओ ॲप जे आहे या रिओ ॲपमध्येच तुम्हाला तुमचा क्रेडिट कार्डचा जो बॅलन्स असेल किंवा किती तुमचं लिमिट शिल्लक आहे, तुमचं स्पेंड किती झालं आहे, त्यानंतर रिओ कॉईन्स तुम्हाला किती मिळाले आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या एका हातात म्हणजे एका ॲपमध्ये त्या ठिकाणी मिळणार आहेत। तर अजून काय माहिती आहे बघा या कार्डबद्दल। इथं एक सर्वात जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे लाईफ टाईम फ्री, हे जे कार्ड आहे हे लाईफ टाईम फ्री कार्ड असणार आहे, याला कोणतेही तुम्हाला चार्जेस वर्षभरात भरायचे नाही, कारण हे जे कार्ड आहे ते लाईफ टाईम फ्री असणार आहे। त्यानंतर वर्क्स एव्हरीवेअर, म्हणजे पे द वे यू लाईक ऑन UPI ऑनलाईन अँड इन स्टोअर, म्हणजे हे जे आहे जे UPI क्रेडिट कार्ड आहे हे तुम्ही जे आहे ते UPIमध्ये वापरू शकता, त्यानंतर ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी वापरू शकता, त्यानंतर ऑफलाईन स्टोअरमध्ये देखील वापरू शकता। त्यानंतर त्याचा पुढचा जो पॉईंट आहे 1% फ्युअल सरचार्जेस वेवर, या ठिकाणी 1% तुम्हाला फ्युअल सरचार्जेस म्हणजे रिवॉर्ड्स जे तुम्हाला जे आहे ते 1% पर्यंत जे आहे ते फ्युअल सरचार्जवर मिळणार आहे। त्यानंतर ट्रॅव्हल इन केस विथ द लॉन्च ॲक्सेस, या ठिकाणी टू कॉम्प्लिमेंटरी एअरपोर्ट लॉन्च व्हिजिट इन इंडिया पर कॅलेंडर क्वार्टर फॉर रिओ कार्ड, या रिओ कार्डच्या माध्यमातून तुम्हाला जे आहे ते लॉन्च ॲक्सेससुद्धा तुम्हाला जे आहे ते याच्यामध्ये ट्रॅव्हल करताना मिळणार आहे। हा देखील एक महत्त्वाचा बेनिफिट या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। तर यासाठी जे आहे ते इलिजिबल क्रायटेरिया म्हणजे कोणत्या गोष्टी असणं महत्त्वाचं आहे, तर पहिली गोष्ट आहे तो जो ॲप्लिकंट आहे तो 21 ते 60 वर्षाचा असला पाहिजे। त्यानंतर दुसरा पॉईंट आहे सॅलरी ऑर सेल्फ एम्प्लॉईड, म्हणजे या ठिकाणी तो पर्सन सॅलरी किंवा सेल्फ एम्प्लॉईड असला पाहिजे, म्हणजे तो कोणते कामाला किंवा नोकरीला असला पाहिजे किंवा त्या स्वतःचा व्यवसाय किंवा बिझनेस असला पाहिजे। त्यानंतर मिनिमम नेट सॅलरी ऑफ ₹25,000 मिनिमम नेट सॅलरी ऑफ 25,000 पर मंथ ऑर इन्कम टॅक्स रिटर्न्स ऑफ ₹5 lakhs, या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्यांना या ठिकाणी म्हटलेलं आहे की सॅलराईड पर्सनसाठी जी सॅलरी आहे ती मिनिमम 25,000 पाहिजे आहे। त्यानंतर जर त्याचा बिझनेस असेल तर त्याचा इन्कम टॅक्स रिटर्न्सची व्हॅल्यू जी आहे ती साधारणतः
5 लाख रुपयापर्यंत असली पाहिजे. तर हे आपण जे आहे ते या पद्धतीने आपण पाहिलं की याचे काय काय बेनिफिट्स आहेत, त्यानंतर याचे एलिजिबल क्रायटेरिया काय आहे. तर आता आपण याचं जे आहे ते ॲप डाउनलोड केल्यानंतर इथं जे तुम्हाला आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने त्याचं जे आहे तो डिस्प्ले दिसेल. आता आपण जे आहे ॲप डाउनलोड केलेलं आहे. आता आपण पाहूया की स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी तुम्ही लॉग इन करू शकता आणि तुम्ही ते अप्लाय कशा पद्धतीने करू शकता हे देखील आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा जे आहे ते हे UPI जे आहे ते रिओ कार्डचं इथं जे ॲप असं जे आहे तुम्हाला असा डिस्प्ले तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे की गेट युअर रिओ कार्ड क्रेडिट कार्ड फॉर ऑल युअर UPI स्पेंड. त्यानंतर जे काय आहे ते अप्लाय म्हटल्यानंतर तुम्हाला एंटर द मोबाईल नंबर यू यूज फॉर बँकिंग पर्पज. त्यानंतर बँकिंग पर्पजसाठी कोणता मोबाईल नंबर तुम्ही यूज करणार आहात तो इथे तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आणि खाली म्हटलेलं आहे गेट OTP. गेट OTP म्हटल्यानंतर जे आहे ते तुमचं पहिल्यांदा इथं तुम्ही मोबाईल नंबर तुमचा जो काय आहे तो तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर OTP आला आहे. त्यानंतर OTP तुम्ही त्या ठिकाणी टाकलेला आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं पॅन कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. वी नीड युअर पॅन टू चेक युअर एलिजिबिलिटी फॉर द रिओ क्रेडिट कार्ड. तर या ठिकाणी काय करायचं आहे तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. तर काही सेकंदात तुमचा पॅन कार्ड नंबर टाकून झाला का इथं तुमचं काय टाकायचं आहे आर यू द फॉलोइंग डिटेल्स करेक्ट. म्हणजे पॅन कार्ड जे आहे ते चेक केलं जातं. पॅन कार्ड तुमचं इथं जे काय पॅन कार्ड नाव आहे ते नाव तुमचं जे आहे ते या ठिकाणी ॲटोमॅटिकली घेतलं जाणार आहे. त्यानंतर पुढं प्रोसेस म्हटल्यानंतर वी आर सक्सेसफुली गॅदर युअर इन्फॉर्मेशन युअर्स एक्सप्लेन क्रेडिट कार्ड. त्या ठिकाणी तुमचं काय येणार आहे क्रेडिट स्कोर त्या ठिकाणी येणार आहे. क्रेडिट स्कोर आल्यानंतर काही माहिती थोडीशी अजून भरायची आहे. त्या माहितीमध्ये बघा तुम्हाला पहिल्यांदा गुगलचा तुमचा जो मेल ID आहे तो याला पहिल्यांदा कनेक्ट करायचा आहे. तो कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला पुढे प्रोसेस म्हणायचा आहे. त्यानंतर तुमचा जो आहे मेल ID त्या ठिकाणी व्हेरीफाय होणार आहे. त्यानंतर व्हॉट इज युअर होम ॲड्रेस. जो तुमचा होम ॲड्रेस जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. एडिट ॲड्रेस म्हणा किंवा या ठिकाणी जो आहे ते तुम्हाला सॅलरी आहात का काय राहते तुम्हाला तर या ठिकाणी लिहायचं आहे. सॅलरीड झाल्यानंतर व्हॉट इज युअर ॲन्युअल इन्कम. प्लीज रिमेंबर दिस ॲज मे बी ॲज ड्युरिंग द युअर व्हिडिओ KYC. जेव्हा व्हिडिओ KYC तुमची केली जाईल त्यावेळेस तुम्हाला ही रक्कम जी आहे ती तुम्हाला विचारली जाईल. त्यामुळे तुमची सॅलरीमधून येणारी ॲन्युअल रक्कम तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. ॲन्युअल रक्कम टाकल्यानंतर युअर एम्प्लॉयमेंट डिटेल एम्प्लॉयर नेम म्हणजे तुम्ही कुठं काम करताय त्या काम करण्याचं ठिकाण तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर प्रोफेशन म्हणजे तुमचं जे काय आहे ते प्रोफेशन काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर डेझिग्नेशन तुम्ही कोणत्या पदावर या ठिकाणी या कंपनीमध्ये काम करत आहात ते देखील तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर तुमचं जर कंपनीचं या ठिकाणी नाव नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अदर सिलेक्ट करायचं आहे किंवा अदर तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. प्रोफेशनमध्ये देखील तुम्हाला जे काय आहे तुमची कोणतं प्रोफेशन आहे समजा फायनान्स अँड सर्व्हिस आहेत तर बँक आहे जे काही तुमचं फायनान्स आहे अदरमध्ये ते तुम्हाला तिथं टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथं डेस्टिनेशन टाकायचं आहे कोणत्या पदावर जे आहे तुम्ही त्या कंपनीत काम करताय तर ते तुम्ही जे आहे ते टाकून घ्यायचं आहे. ते टाकल्यानंतर जसं तुम्ही पुढं प्रोसेस कराल त्यानंतर तुम्हाला ही विंडो येईल. त्यानंतर व्हॉट इज युअर वर्क ॲड्रेस. त्या ठिकाणी तुम्हाला आता काय करायचं आहे तुमचा वर्क ॲड्रेस देखील त्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे फास्टमध्ये. तर हे झाल्यानंतर सिलेक्ट युअर डिलिव्हरी ॲड्रेस. जे काही कार्ड येणार आहे रिओचं क्रेडिट कार्ड जे येणार आहे रिओ UPI क्रेडिट कार्ड हे तुम्हाला कोणत्या ॲड्रेसवर पाहिजे आहे त्या ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा सिलेक्ट करायचं आहे. तुमच्या राहण्याच्या ॲड्रेसवर किंवा तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात त्या ॲड्रेसवर तुम्हाला मागवायचं आहे का ते ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ते मेन्शन केल्यानंतर पुढं कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल्स थोड्याशा पटकन टाकायचे आहेत. जेंडर असेल डेट ऑफ बर्थ असेल हे तुम्हाला टाकल्यानंतर तुम्ही पुढे जायचं आहे सिंगल आहात का मॅरिड आहात ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर फादर्स नेम टाकायचं आहे ॲज पर पॅन टाकायचं आहे ते पण फादर्स फर्स्ट नेम टाकायचं आहे. त्यानंतर फादर जे आहे ते लास्ट नेम टाकायचं आहे. फर्स्ट नेम टाकलं लास्ट नेम टाकलं त्यानंतर पुढे प्रोसेस करायचं आहे आपल्याला. पुढे प्रोसेस केल्यानंतर आर यू पॉलिटिकली एक्सपोज तर नो करायचं आहे. आय एम रिलेटेड जे ते नो केल्यानंतर आर यू असोसिएट विथ एनी डायरेक्टर सिनियर ऑफिसर ॲट येस बँक म्हणजे येस बँकेच्या कोणत्या अधिकाऱ्याशी तुम्ही संबंधित आहात का तर ते जे आहे ते आपल्याला नाही पाहिजे. ते जर असेल तर ते प्रोसेस तुमचं होणार नाही त्यामुळे तिथं तुम्हाला नो टाकायचं आहे. तर दोन ठिकाणी आपण नो टाकलेलं आहे. पुढे गेल्यानंतर जे आहे ते तुम्हाला अलाउ रिओ UAT टू ॲक्सेस दिस डिव्हाइस लोकेशन. तर डिव्हाइस लोकेशनचं तुम्हाला काय करायचं आहे लोकेशनचं त्यांना अलाउ करायचं आहे. त्यानंतर लोकेशन परमिशन दिल्यानंतर जे आहे ते तुम्हाला इथं स्टेप 1 येणार आहे की आधार eKYC तुम्हाला पहिल्यांदा करायची. कंप्लीट eKYC वाया OTP रिसीव ऑन द फोन नंबर लिंक टू युअर आधार कार्ड.
आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आणि त्या याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, आता व्हेरीफाय OTPद्वारे व्हेरीफाय करायचं आहे. ते पहिली स्टेप आपल्याला पूर्ण करायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, त्याचा जो काही OTP येईल तो OTP इथं टाकायचा आहे आणि त्याद्वारे तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या स्टेपमध्ये व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय झाल्यानंतर फायनल स्टेप येते ती म्हणजे लेट्स कंप्लीट युअर व्हिडिओ KYC. जे व्हिडिओ KYC आहे ते पुढच्या 72 तासामध्ये पूर्ण करायचं आहे. त्यावेळेस काय असणं महत्त्वाचं आहे, तुमच्यासोबत तो ओरिजिनल फिजिकल पॅन कार्ड तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. त्यानंतर क्लिअर साऊंड आणि गुड लाईटिंगमध्ये तुम्ही असला पाहिजे. कुठेतरी अंधारात उभा आहात आणि व्हिडिओ कॉलिंग करताय किंवा व्हिडिओ व्हेरीफाय करताय तर त्या पद्धतीने तिथे तो जो आहे तो व्हिडिओ KYC होणार नाही. त्यानंतर पेन आणि व्हाईट पेपर हा तुमच्यासोबत असला पाहिजे, जेणेकरून तुमची तिथं साईन जी आहे त्या पेपरवर तुम्हाला करून त्या व्हिडिओमध्ये दाखवायची आहे. ह्या 3 गोष्टी तिथं असणं महत्त्वाचं आहे. आणि तिथं खाली VKYCचं टायमिंग देखील दिलेलं आहे की वीकडेला 1st और 3rd सॅटर्डे 7 AM to 11 PM आणि पब्लिक हॉलिडे 2nd 4th सॅटर्डेला जे आहे ते असणार आहे. त्यामुळे ते तिथं केलेलं आहे. आणि त्याचं स्टार्ट द व्हिडिओ KYC तुम्ही म्हटलं का तुमचं ते व्हिडिओ KYC ज्या ठिकाणी आहे ती चालू होईल आणि तुमची ती पूर्ण प्रोसेस जी आहे ती होईल. Your dear customer, to start your video KYC, you need to enable your camera, microphone and location and please allow when browser permission your pop-up come. अशा पद्धतीने आपण पाहिलं की रिओ क्रेडिट कार्ड जे आहे किंवा रिओ UPI क्रेडिट कार्ड जे आहे ते कशा पद्धतीने काम करतं आणि कशा पद्धतीने त्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तर याची जी लिंक आहे, ह्या ॲपची लिंक तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की रिओ UPI कार्ड हे कशा पद्धतीने काम करतं, कशा पद्धतीने 10 मिनिटात हे कार्ड याला तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर हे जे आहे ते प्ले स्टोरवर तुम्हाला कसं उपलब्ध होईल याची जी लिंक आहे, ह्या ॲप डाउनलोड करण्याची लिंक आहे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. तिथे जाऊन तुम्ही तो जे ॲप आहे ते डाउनलोड करून ताबडतोब जी आहे तुम्ही ती प्रोसेस करू शकता आणि एक कमी कालावधीमध्ये तुम्ही जे आहे ते तुम्हाला अप्रूव्ह देखील मिळून जाईल. आणि या ठिकाणी ही महत्त्वाची गोष्ट जी आहे की याच्यामध्ये कोणतंही तुम्हाला इन्कम प्रूफ लागत नाही आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा, जेणेकरून तुमच्या जवळच्या मित्रांना या क्रेडिट कार्डचा लाभ घेता येईल.